श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. ही जर वस्तू तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जर रोज ठेवली तर तुमच्या घरातून गरिबी, दारिद्र्य हे कायमचं संपून जाईल. घरामध्ये सुख, आनंद अगदी भरभरून येईल. तसेच आपल्या घरातून इडापिडा, नकारात्मकता जावी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. कारण आपलं घर जे आहे ते आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपल्या घरात रोगराई, दुर्भाग्य आणि वाईट गोष्टी राहू नयेत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट लिहून ठेवलं असेल तर ते आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी जर आपण हा उपाय केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, तुमच्या दारामध्ये कधी पण कोणी काही मागायला आले, एखादा भिकारी आला तर त्याला असंच जाऊ देऊ नका. तुमच्या यथाशक्तीने जे शक्य असेल ते तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा. आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. कळत नकळत आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर ते धुवून काढण्यासाठी अन्नदान जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं. जेव्हा आपण काहीही सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं पूर्ण पुण्यफळ आपल्याला केव्हा मिळतं, जेव्हा आपल्या डोक्यावर पितृदोष नसतो. नाहीतर तुम्ही मोठ्या मोठ्या पूजा करा, यज्ञ करा, पण तुमच्या डोक्यावर पितृदोष असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून काही उपाय करण्या अगोदर दुःखामध्ये, सुखामध्ये आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण हे करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे. रोज संध्याकाळी 6:30 ते 7 जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी तुम्हाला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणत्याही दिशेला, असं काही नाही की डाव्या किंवा उजव्या, असं काही नाही, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर रोज तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. जसं आपण दिवाळीला पंती लावतो त्याचप्रमाणे फक्त लक्षात ठेवा, या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त मोहरीचंच तेल वापरायचं आहे, दुसरं कुठलंही तेल वापरायचं नाही. आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथं जागा असेल त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही हा दिवा लावू शकता. आणि बऱ्यापैकी जास्त तेल टाकत जा, कारण जेवढा वेळ जास्त तो दिवा तेवत राहील तेवढा जास्त प्रभाव पडत जाईल. मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते. म्हणून आपल्या घराचा उंबरठा जो आहे तिथूनच नकारात्मकता बाहेर ये जा करत असते. दिवा जो आहे तो प्रकाशाची जाणीव करून देतो. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा, अगरबत्ती लावून करत असतो. त्यामुळे असा जर दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येणार नाही. घरातील इडापिडा बाहेर फेकली जाते आणि आपलं घर जे आहे ते प्रकाशाने, आनंदाने भरभरून निघेल. नंतर त्या दिव्याचं काय करायचं तर त्या दिव्यामध्ये तेल उरलं असेल तर ते व वात एखाद्या झाडाजवळ टाकू शकता. पिंपळाचं झाड असेल तुमच्या घराजवळ तर अतिउत्तम, किंवा दुसऱ्या इतर कुठल्याही झाडाजवळ तुम्ही हे टाकू शकता. फक्त तुळशीजवळ तुम्हाला हे टाकायचं नाही. तो दिवा तुम्ही मातीचा, स्टीलचा किंवा तांब्याचा कुठलाही वापरू शकता, चालेल, हरकत नाही. तोच दिवा परत स्वच्छ करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी लावायचा आहे. बघा, हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं, माता लक्ष्मीचा तो दिवस असतो. माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी दिवा लावत असतो. मुख्य दरवाजाजवळ हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदलू शकतं. खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतील. तुम्ही लावायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही दिवा लावायला सुरुवात कराल हळूहळू त्याचे अनुभव तुम्हाला येतील. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या दिवशी घरातील पुरुष, मुली कोणीही लावला तरी चालेल. हा दिवा तुम्ही लावायला सुरुवात करा. 100% तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येतील व लक्ष्मी घरात प्रवेश करायला सुरुवात करेल. तर अशी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.